तर हे बघू शकता तुम्ही पालखीच्या रस्त्याने आम्ही पण निघालेलो आहे आणि सर्व भाविक भक्त जे आम्ही सोबतच रस्त्याने चालतोय आणि खरं तेच हे आमचं चॅनल पण आहे आणि त्याला पण सबस्क्राईब करा. तर बघू शकता दर्शनासाठी पूर्ण थांबलेले आहे. आमचे मामा ड्रायव्हिंग करत आहे आणि त्यांचीच गाडी आहे. पालखीची वाट बघत असताना भक्तगण गर्दी दूर राहत थांबलेला आहे. चालायला काय गाडी काढायला सुद्धा मुश्किल झालेलं आहे आम्हाला, तुम्ही बघू शकता. खेळ लगेच देऊन टाकावं आणि बघू शकतो तुम्ही भरपूर काही अन्नदान केलेलं आहे इथं आणि हे आम्ही पूर्ण हे दिवे घाटामध्ये आम्ही देणार आहे. पूर्ण कॅबिन पॅक झालेली आहे आमची बॉटलनी आणि पुढे पण पाय ठेवायला जागा नाही आहे. इथलं पाणी बॉटल अन्नदान झालेलं आहे. पूर्ण ट्रेस घेतलेले आहे, केड आहे. हे पूर्ण दिवे घाटात पुढे देणार आहे आम्ही. गाडीत बसायला जागा नाही, इथलं अन्नदान आमच्या गाडीत आलेलं आहे. तर आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि त्यांचं जे अन्नदान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही दिवे घाटात देण्याचा प्रयत्न करू. हरपळे सागरजी हरपळे, संतोष हरपळे, त्याचप्रमाणे प्रदीपजी चव्हाण, त्याचप्रमाणे गोरखजी कामठे. हो गरमागरम चहा देतात. घ्या गरमागरम चहा घेताना रवी शिंदे खरं तेच चॅनल. थँक्यू. तर आमच्या खरं तेच मेंबर पण चहा घेऊन पुढे निघाले आहे. मोबाईल दिला का रे? मोबाईल ठेवला ना. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. घ्या मागच्या काय टाका. प्युअर असा चहा दिलेला आहे बघा, प्युअर घोटून दुधाचा. असं नाही की वार करायला कसा पण चहा पाजून द्यायचा, असं नाही. प्युअर पाठीमागं टच करून नाही बस दादा पाठीमागं याच्या पडायचं पेगी. आमचा मामा चहा पिते, चहा पित आहे. एकदम मस्त चहा आहे बरं का. आणि आपल्या वारीमध्ये दही भेटतं, काय पण चहा भेटतो, केळी भेटतात, अजून लाडू भेटतात, अजून पाण्याची बॉटल भेटते. आणि असा उल्लेख करा आमचे दीपकराव आणि महाराज नुसतं गोळा करण्यावर आहे. हा बघा दीपकरावनी आणि आमचे महाराजांनी फक्त अन्नदान गोळा केलेले आणि हे आम्ही कुठे वाटणार आहे? घाटात. साधू संत एकी घरात तोची दिवाळी दसरा. तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांनी
आठवणीने लाईक कमेंट करा आणि तुम्हाला बरोबर आहे खरं ते जाऊ दे. नुसता राडा. त्यांनी ती माझी वाचा मला बघण्यासाठी. हा. तर ए सी सुद्धा गरम होते मित्रांनो. फुल ए सी चालू आहे इथं बघू शकता तुम्ही. गरम होतं आहे खूप. ए सी गाडी इतकं तापलं आहे ऊन. आणि एवढ्या उन्हामध्ये पूर्ण भाविक बघा कसे चालते भक्तगण. पूर्ण खूप तापतं आहे आज. आज ना पाऊस नाही काही नाही. आणि ए सीमध्ये बसल्यावर सुद्धा तापतं आहे. कठीण झाला विषय. तर पायी चालून कसं होत असेल त्यासाठी ना पालखीला एक वेळेस या आणि पालखीचा सर्वांनी आनंद घ्या. काय वडी चला तसं मावले वडू नका. अरे काय झालंय यांनी लवकरात लवकर विठू माऊली जवळ यावे. कृष्णा बेगोडे यांनी विठू माऊली जवळ यावे. मुक्तेश्वर प्रसाद यांनी लवकरात लवकर विठू माऊली जवळ यावे. मुक्तेश्वर प्रसाद यांनी लवकरात लवकर मुक्तेश्वर बिराजदार यांनी लवकरात लवकर विठू माऊली जवळ यावे. श्रावणी वाघोले यांनी लवकरात लवकर विठू माऊली जवळ यावे. मुक्तेश्वर भैया मी विहान खूप वेळ तुमची 2 तास झाले आणि माऊलीच्या समोर थांबलो. श्वेता मोरे मूर्तीच्या पाठीमागे येणे. श्वेता मोरे सार्थक गायकवाड हे त्याला मूर्तीचं नाव आहे. कृपया मूर्तीच्या मागे यावे. मूर्तीच्या मागे यावे. तिथं जा ना देवकते संदेश भाऊ